अगं एवढं रागाने काय बघते त्यांच्याकडं? झालं ते झालं. अगं तुझ्या पोराच्या प्रेमापोटी तरी हा इगो बाजूला ठेव आता तुझा. सपना, कवी, तुम्ही आवरा आणि जयद्याला परस्पर तिकडे यायला सांगा. आपल्या माणसाच्या दुःखात नाही, किमान आनंदात तरी एकत्र येऊ आपण. जावा, आवरा तुम्ही. मंजूला फोन केला होता, येतच असेल ती. हा मंजू, ये. सर, तुझीच वाट बघतो. बरं ऐका, तिकडे जायच्या आधी तुम्हाला अलर्ट करतोय मी. अजिबात घाई गडबड करायची नाही. ज्या अंमली पदार्थाच्या डीलरला आपल्याला पकडायचं ना, ती ज्या लोकेशनला असते कदाचित तिथे गर्दी असू शकते आणि तिला अजिबात आपल्यावर डाऊट केला नाही पाहिजे. येस सर. त्यामुळे तो सगळे सिव्हिलमध्ये रेडी राहा. तिला पकडणं खूप गरजेचं आहे आणि एकदा ती आपल्या तावडीत आली ना तर अजून मोठे मासे आपल्या गळाला लागतील. चला तयारीला लागा, या. अच्छा, हे भानगड आहे. म्हणूनच काल मला मौर्याने हात टाकलं. तर ही बातमी तात्यासाहेबांना सांगितली पाहिजे, तेवढंच बक्षीस मिळेल. नाही सांगितलं तर जीव घेतील तात्यासाहेब. तात्यासाहेब का फोन उचलून झालेत? पंकजला. पंकज पण, दोघं पण फोन उचलून झालेत. तर ही बातमी सांगणं खूप, जाऊ दे. आपण आपलं फोन करायचं काम केलंय, बाकी त्यांचं ते बघतील. झाली सगळी तयारी? काय झालं, तुझा चेहरा का उतरला एवढा? तात्यासाहेब, तुम्हाला तर सगळं माहितीच आहे की हो. याला संपवायचंय, यालाच पक्षात घ्यायची तयारी करतोय आपणच. कुठे गेले सगळे? सत्या कुठे आहे? कुठे उत्सव मूर्ती कुठे आहे? सत्या, पप्पा, अभिनंदन सत्या. धन्यवाद पप्पा. चला, आज शेवटी तुझ्या मनासारखं होतंय. तुझे माझे राजकीय मतभेद असू शकतील, पण आज तुला तुझ्या कष्टाचं फळ मिळतंय याचा खूप आनंद होतोय मला. धन्यवाद पप्पा. अहो, तुमच्या सगळ्यांची साथ आहे म्हणून तर हे शक्य झालं ना. हा, पण मंजू कुठे आहे? अहो, त्यांना जरा महत्वाचं काम लागलंय, पण ते येतो म्हणलं. ठीक आहे. माझ्या लेकरा कोकरा सत्या, तात्यासाहेब थांबलेत. अरे मस्त शिवलाय ड्रेस, छान दिसतोयस. थँक्यू तात्यासाहेब. हे तर एकदम मस्त आहे. अहो, तुम्हालाच फॉलो करतोय. फर्स्ट क्लास, फर्स्ट क्लास. भारती मॅडम, मंजू इथेच थांबा. सगळे लक्ष द्या. आम्ही आहे पुढे. येस सर. माने चला. भारती मावशी, मी आतमध्ये बघते, तुम्ही या साईडला.
आज या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके आमदार तात्यासाहेब तसेच ज्यांच्यासाठी हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम घेतलाय असे आपले उत्सवमूर्ती सत्यजित सुर्वे यांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. सत्यदादाचा 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 सत्यदादाचा. माने त्या रस्त्याकडे जा, आतमध्ये बघा तिकडे. हा काय परिस्थिती तिकडे? अजून तरी इथे काही संशयास्पद दिसत नाहीये. आज ज्या क्षणाची आपण वाट बघत होतो त्याच्यापेक्षा जास्त आनंद हा आम्हा सर्वांना झालेला आहे. खरं तर या क्षणाची आपण सर्वच वाट बघत होतो, त्याच्यापेक्षा जास्त वाट आपले लाडके आमदार तात्यासाहेब हे बघत होते आणि तो क्षण आज आलाय. आणि मी आता तात्यासाहेबांना विनंती करतो की त्यांनी आपले मौल्यवान 2 शब्द हे आपल्या जनतेसमोर मांडावेत. बरं ठीक आहे, काय दिसलं तर सांगा मला, आणि मला विचारल्याशिवाय काही करायचं नाही. हो सर, इथं पण सगळं व्यवस्थित दिसतंय. सत्यदादाचा सत्यदादाचा तात्यासाहेबांचा. आज अतिशय महत्वाचा दिवस आहे आणि अशा दिवशी काय बोलावं असा प्रश्न पडतो. मलाही तसा प्रश्न पडलेला. सत्यजित सुर्वे सत्या माझा अतिशय लाडका कार्यकर्ता. अतिशय लहान असताना मी याला पाहिलं होतं, म्हणजे मिसरूड पण फुटलं नव्हतं तेव्हा मी याला पाहिलं होतं. तेव्हा त्याच्या डोळ्यातली चमक पाहून वाटलं होतं की हा मोठेपणी समाजकारणात जाणार, राजकारणात जाणार. आणि काही काळानं झालं तसंच. समाजसेवेत तो मुलगा आला, लोकांची सेवा करू लागला, लोकांची कामं करू लागला, लोकांच्या मनात घर करू लागला, लोकप्रिय झाला. अतिशय इमानदारीने काम करू लागला, लोकांची कामं करू लागला, त्यांचे प्रश्न सोडवू लागला. आणि हे सगळं करताना त्यांनी कधीही माझ्या नावाचा वापर, गैरवापर कधीही केलेला नाही.